औचित्यवाडी. श्यामराव लय मजा आली राव. मग पिचली माझी बांगडी बांगडी बांगडी. अरे हळू सरपंचाला काय डुकले देऊ राहिले आबा. डुकल्या नाही त्याला काय करायचंय आबा तुम्हाला सांगतो. म्हणजे काय म्हणजे वाघाची पंजी. हो ते तर जाऊ द्या. मला तरी सांगा नेमकं काय विषय. कुठे गेले ते आबा काय चाललंय बास करा ना आता. सुधराना राव मला झोपच सुधराना असं ना चेहऱ्यावर तर असं चिर तरुण आलंय. डोळ्यासून जाईन ना ते कालचं सीन. असं ना डोळ्यासमोर जाईना. हो अवघड. कोणता सीन. अरे डोळे उघडा ना माझ्या. रात्री डोळे जरा लई टाकामाका होते ना म्हणून आता ते उघडा लई ताणून पाहत होते रात्री. रानात बिबट्याला पाहत होते. तो हा बिबट्या काय विषय सांगा ना. तू आयुष्यभर बिबट्याच बघ डेपुटीची इथे कामाला राहून. बाकी काही नको बघू तू. हा ना दुधात मीठ टाकण्यासारखं काय बोलतोय. जाऊ दे तुला सांगू तू योग्या काल काय झालं. तुला तर माहितीये मी आपला एकदम रोमॅन्टिक माणूस आहे. आपलं मी कायम जात असतो पण आबा म्हणले जरा काय रे शामराव काय म्हणलं काय नाही चला. मग त्यांना रात्री घुंगराचा आवाज ऐकून आणला ना. म्हणजे कला केंद्रामध्ये गेले होते. मग बघितलं का नुसतं घुंगराचं नाव घेतलं योग्याला कळलं कला केंद्र. मला माहिती ते कला केंद्र युट्यूबला बघत असतो ना मी. युट्यूबला बघतो ना मग युट्यूबलाच बघ. समक्ष पाहणं वय समक्ष पाहणं युट्यूबवर पाहणं जन्नत जन्नत. श्यामराव त्याला केंद्र म्हणजे काय. तुला नाही कळायचं रे. तू कलाकार फक्त कलाकार. तू बारीक आहे अजून. ते आबा म्हणले त्याचा फक्त कलाच बघतो केंद्राचा नको नातीला. काय उपयोग नाही. श्यामराव मला घेऊन चाला ना राव कला केंद्राला. नाही येडा बेडा आहे का तू. नको यस म्हणजे कसं तुला सांगू का आबाचं कसं वय झाले एन्जॉय करायचा म्हणून आम्ही जातो बाकी दुसरं काय. मला पण ते पाहिजे होतं. शामराव तुम्ही माझ्या बरोबर मी तुमच्या बरोबर कायम नेहमी असतो पण विषय असा आहे का मला तुम्ही याची काही कल्पना सुद्धा दिली नाही. त्यांना पाहणार मला झोपा. आबा सरपंच काय म्हणते तुमचं लक्षच नाही आज. काय म्हणले ते म्हणते तू माझ्या संग इतके दिवस राहतो मला का म्हणला नाही. आता मला सांगा या गोष्टी काही म्हणायच्या सांगायच्या आहेत का. सांगायच्या नाही करायच्या असते. आपण ते कळलं तर पाहिजे ना तुम्ही जाता कुठं. नाही म्हणून मला सांगा सरपंच तुमचं वय किती. माझं 51 वर्ष वय. काय सांगता. मग 51 वय झालं तुम्ही. बघा आता काय राहिलं आयुष्य माणसं सांगा बरं तुम्ही मला. 51 फार तर फार 5-10 वर्ष जगले 10 वर्ष लय झाली. मग काय तुमच्या बरोबर मला यायला काय हरकत होती. अरे जगून घ्या ना आता आमच्यावर. मग आम्ही तेच सांगतोय. तयारच आहे ना तुमच्या बरोबर. काय सांगता. हा मग जिथं तुम्ही जाताय तिथं काय करताय. नुसतं तयार राहून चालत नाही तिथं. सगळी तयारी माझी पार फार सगळी तयारी. एक नंबर. हजारांनी पैसे उडू. हा आवा आपल्या पुढे श्यामरावला चहा पाजित नाही आणि तुम्ही म्हणता आम्हाला सांगत जाऊ दे. मग चहा पाजायला कधी पण पाजू शकतो. चहाचं वेगळं गोष्टी सांगा ना तुम्ही. या गोष्टीत मूड दिसतोय सरपंचाला. का ठेवल्या नाही आता कसं आहे तुम्ही गावातले प्रथम नागरिक आहेत सरपंच आहेत. त्याला काय होतंय सरपंचाला काय मन नाही काय. हा मन आहे योग्य मन आहे. हे खरे माणूसच आहे ना. अडचणच नाही तुम्हाला सांगतो. हा बा लगेच प्लॅनिंग करू. त्याला काय रोजच नको रे. अहो रात्रीच्या वास गेलाच नाही. तू कुठे घेतो सुगंध. छुपे रस्तो कामाचा नाही देव. अहो देऊ द्या ना मग वास तुम्ही दिले. टाबरा गप. पैसे लागतेच भाऊ हातात हात घ्यायला बी कळलं का तुला. तुझ्याकडे आहे का पैसे तिथं हजारोनी लागत. हजारोनी कसे म्हणले सरपंच घेत हजारोनी उडीतो. तुम्हाला सांगतो सरपंच अजिबात काळजी करायची नाही. मस्तपैकी सुट्टा बंडल घ्यायचा 50चा 100चा. आली जवळ का 100 आली जवळ का 100 विचार नाही घ्यायचा. तुम्ही म्हणता तसं काय आजपर्यंत मला त्याचा काय अनुभव नाही. आम्ही आहे ना वाचलं मला काय टेन्शन नाही. मला नेताना होय बरं जाऊ दे. हाय मोठा आहे लेकरू काय. लहान अजून. ए तू नको आहे भाऊ. डेपुटीला कळलं ना तर आमची ये नको तू नको. नको त्यांना येताना मी पण पैसे आहेत तुझ्याकडे. मी तर ऍडजस्ट मला पण पाहू द्या. हजारांनी नोटा लागत यार. सरपंच तुम्ही टेन्शन घेऊ नका एकदा पाहू द्या मज्जा काय राहते. बाळ तू त्यांच्या बरोबर राहतो ना तसंच राहा नीट समजलं का. कुठून आणशील रे पैसे तू.
आबा एक तर ते तर काम करतो. तुम्ही अरे लहान आहे ह्यो. जाऊ द्या. दिसायला लहान आहे तो, वयाने मोठा आहे. हा. राहिलाय बारीक. कमीत कमी खाला केंद्रात जाऊन झाला तर झाला मोठा. उड्या मारू मारू. बरं, आता ठरलं. आता विषय नाही, चर्चा नाही. प्रत्येकाने आपापले पैसे घ्यायचे, जमायचं आणि मजा करायची. गावात आहे ना, या कानाला खबर माहित व्हायला नाही पाहिजे. तिथं जाऊन काय एन्जॉय करायचा, काय धिंगाणा घालायचा तो घालायचा. पण तिथून आलं परत की गावात जस काय काहीच नाही. कळलं? हा ठीक आहे. कोणाला कळलं नाही पाहिजे कुठं वचकशील आणि डेपुटीला कळू नको देऊ अजिबात, नाही सगळा पचका होऊन जाईल. कळलं का तुला? आता पटक्यान तयारीला लागायचं, सुट्टे पैसे घ्यायचे. कळलं ना? हा. श्याम आहे, मी फक्त 100च्या नोटा घेणार. काल 500-500चे गेल्या राव. आता काय करावं, तुम्हाला म्हणलं होतं मी, पण तुमचा मोहच आवरा ना, नुसत्या नोटा काढायचं होती. हे चला चर्चा नाही, चला लागा कामाला. श्यामराव, ते तुमची टोपी काय कला केंद्रामध्येच विसरली का? तिच्या आईला मी भांबवलं म्हणजे आईला किच्या टोपीत घालायचं विसरलो. अरे मला वाटलं ते बाया निवडली काय. टोपी काढल्यामुळं श्यामराव अजून जवान दिसत होता म्हणून. हा का? टोपी काढायचे 500 घेते आणि येड्यात ते डोक्यावरचे. सोपं नाही. चल चला आवरू पटकन. आवर. सरपंच या पटक्यात. पिसली माझी बांगडी 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 बाई, पिसली माझी बांगडी. शामराव, काय हो कुठं चाललंय? 4-5 दिवस झाले तुम्ही माझ्या घराकडे आले नाही, नाश्ता पाणी नाही, काहीच नाही, दिसले बी नाही कुठं. असं काय काम चाललंय? बिझी. अयो हा, बिझी माणूस झालाय श्यामराव. तुला सांगतो आता. शामराव तुम्ही बिझी झाले हा, कशामध्ये? तुला सांगतो, माझ्या सगळ्यांना आता मोठे मोठे लोक आहेत. तुला सांगतो आता आपलं तसं म्हणजे मी लय मोठे मोठे काम, लोकांची कामं घेतलीत. ते कांदा फवारण्या बिवारण्या वगैरे, त्याच्यामुळे मी लय बिझी. तुला सांगतो तुम्ही, मला अजिबात वेळ नाही आता. मोठे मोठे लोक काय चाललं, कांदा बिंदा काय चाललं काय हे? तुला नाही समजायचं. ती लय मोठी गोष्ट आहे ती. हा, लय मोठी. मग मला सांगा ना कोणती गोष्ट आहे. तुला सांगू शकत नाही ना मी. हा, आणि तुझं कुठलंच काम मी आता करू शकत नाही. तुला सांगतोय मी, तू मला काही सांगू नको काही नको. आणि वाटे बघू नको माझी सध्या. तू बापरे, तुझ्यापेक्षा खरंच भारी आहे. आता. हा, माझ्यापेक्षा भारी भारी म्हणजे? नाही, काम बिम करावं लागतात ना मला. असं असं. हा, चल जाऊ का मी? हा या. हा, पिसली माझी बांगडी. काय चालू आहे पिचली माझी बांगडी? काय नाही काय नाही. हे गटाच्या कसं शाळेत. ऐकू झालं काय? तुका लावा तुका. काय आबा एवढे मग्न झाले होते मी. अरे काल ना ते नोटा चिटकू चिटकू जात होते. होय. आणि तो काल परवा दिवशी बघितलं ना, त्या दिवशी मी ते असं टाकायचं, वर जायचं. मी आपलं ते इमेजिन करत होतो. प्रॅक्टिस असती प्रॅक्टिस. आबा तुम्हाला सांगतो, ती अशी नोटी सरकली का बरोबर अशी डोक्यावून खाली येते. सरकरीत. ते पाटील करीत होतं ना तसं. मग तुम्हाला टोपी घ्यायची किती फरची एक. फरची टोपी लय भारी दिसती. शामराव, 3000 घेतले बस होते ना? 3 आणले. हा, झालं काम. तर बंडालाच उठला डेपुटीचा. काय बघू. खायला मोकर पोरगे राव या. डेंजरचे राव, खरंच मोठा आहे. सरपंच तुम्ही काय 2 शामराव तुम्ही? मी मला पैसे नाही लागत तिथं. 5-6 वर्षापासून येणं जाणं आहे माझं. तुमच्यामध्येच माझं होऊन जात. अरे बापरे. म्हणजे एक रुपये पण लागत नाही. विषयच नाही. विशेष नाही. वशिला आहे त्यांचा. फ्री पास आहे आपला. माझी पण ओळख करून देता का? मुरब्बी गडू आहे त्यो. हा का? चला चला लय निघायचं आपल्याला. उशीर नाही करायचा आहे. पिचली माझी बांगडी बांगडी. इथं नका नाचू आहे गावात. चला पोरांना सगळ्याला सांगा बरं का, कसं आहे ती कला आहे. बरोबर. डोळे भरून पाहिजे, निसर्गाचं दे नाही. खरंय. अजिबात मस्ती करायची नाही तिथं. आणि वेडे वाकडे चाळे अजिबात करायचे नाही बरं का सरपंच. सरपंच. डेपुटी अयो पांगा. अयो. आबा हळू. ए गेली का? चला चला. बुलेटचा आवाज येतोय का? ओय बुलेट ये फुटी.
चला चल 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 गेले चला लोक. काय राव आबा आज लय वैताग झाला राव. वैताग आला काय सांगू. डिगेला घ्यायलाच नव्हतं पाहिजे आपण तुम्हाला पाहिजे. मग श्यामा. हा डेपुटी आला राव इकडून. अयो परत थांबा डेपुटी. काय रे काय चाललंय काय तुमचं. काय चाललंय म्हणजे काय पेट्रोल फुकट झालं का काय तुम्हाला नेमकं. गावात नुसती बुलेट ठय 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 करत इकून तिकून माणसाला चालणं मुश्किल केलंय तुम्ही. अरे मग तुला काय त्रास झाला. चालणं मुश्किल केलं काय. मी अख्खा रोड घेऊन चाललो ट्रॅक्टर घेऊन चाललो काय. मी माझ्या साईडने जातो. गावात कामं असते मला. मग तुम्हाला कामाला असते मग ते काम करा ना. इथं जीवाची धडधड होती ना ती बुलेटचा आवाज ऐकला का भीती वाटत बीपी खालीवर होतोय. माझ्या बुलेटच्या आवानी मग माझी बुलेट घेऊन जात असतो. माझ्या मागे बसून जात असतो. तवा नाही तो बीपी खाली होत. आणि आता काय बीपी तवा खाली व्हायला झालं. तुम्हाला काय सांगायचं आता का मग खालीवर होतो ते बीपी. परत येऊ नका गावात बुलेट घेऊन. यार तुम्हाला गावात मी सरपंच आहे. मला गावात हिंडावं लागत आहे. आणि तुम्हाला म्हणतो मला माझ्याच गावात मला बंदी करतो काय हिंडायला. तू कार फडत येते बळे वरटेले गाडी चालू आहे ना. गेले का. गेले भाऊ चला. काय वैताग मी बोललो त्यांना आता अजिबात बुलेट घेऊन येऊ. बरं झालं. वय शामराव ते गजरे बिजरे तिथंच असते सगळे जे. सगळं ready. बाबा बुलेटचा आवाज येतोय परत मला. नाही हो तुमचे तानाच बघ. हा राव. ओय, गेले का रे. आईला आबा गेले वैतागा झाल्या रावलाय मोठा. गेले. चल लवकर चल. नाही आता आहे ना ऐका ना नाही साधा भोंती येत ना दोघं गाडीवर राहुरीला गेले असणार आहेत. आता आपला आता मोकळा झाला रस्ता आपला. आता टेन्शनच नाही तुम्हाला सांगतो सरपंच. किंवा घ्या आलं भाऊ फाट्यावर. आता टेन्शन नाही. आता बारीला पोहोचल्यासारखंच आहे. पण तरी मी काय म्हणतो माहितीये का लक्ष द्या इथं फाट्यावर इकडं तिकडं कुठं आहे ना हॉटेलवर असायचे परत ते. तुम्ही आता म्हटले राहुरीला गेले म्हणून. त्यांचा काय भरोसा आहे भाऊ. मग नाहीये चला मग. चालायचं मग. चला ना. गेले दोघं बी गेले. अरे तुला पटायला पाहिजे भोऱ्या. गावातली तरुण पिढी बिघडायला लागला तू. काय केलं डेपुटी. काय केलं. कुठं चालले लावा जमा घेऊन. हे योग्यान काय म्हणले जरा उन्ह लय पडले तर लस्सी पाजायला घेऊन फाट्यावर आलो. दादा भाऊ बघितलं का दानशूर. लोकांकडून 4 गोळा करणार आणि लक्ष्मी लस्सी पाजणारा. अरे हे आहेत ना जवळजवळ 5-6 महिन्यापासून जातात बारीला बरं का दौलत जादा करायला. आणि यांनी पोरांना ना दिलं. तो आमचा कंप्या याने आणली गड्डी काढून माझी बरोबर. आणि अरे तू बाहेर जातो ना रे. तू पैसे घेऊन आला आबा. तुमचं वय आहे का आता. अहो वय नाही पण आता काय हे शामराव म्हणलं चला म्हणलं चला ना टाइमपास. अरे सगळ्यात पुढं म्हातारी हे चालली. काय चाललंय आबा. या तरुण पोरांना सांगायचं का तुम्ही त्यांना हे करायला लागले. नाही काय ती वर माई शिंदळ तर वर शिंदळ झालं ना. आईला काय अवघड आहे बाबा. तुला आहे ना तुला तर गावात पुराणा ना तर तू बाहेर निघाला का. अरे बाप दादाचा उतारा झाला ना कोरा आहे ना. आता ती जरा राहिलेली इतर हाकात नाव ते बी उडून जाईन. जरा शान होय. 7-12 आहे ना 2 गुंठ्याचं घेऊन इंची नाक्या गावामध्ये. बापानी आजेनी घातली होती. बापानी जे कमी लय ना आता ते ठेव बरं का. नाद लय वाईट आहे. बरं ठीक आहे नाद तुम्हाला आहे ना. मग तुम्हाला आवड आहे कलेची तर जा तुम्ही बघायला. पण याच्या लहान पोरांना कशाला हे करता. जाऊ का याच्यात कांठा आणलं पाहिजे. जाऊ का जाऊ का? म्हणतो. अरे झाड वाढले तुमचे. म्हणलं होतं पण ह्याला बी लय ऊत. आम्ही म्हणलो होतो ना का येऊ म्हणून. चला घेऊन. 8 दिवस असं झापा बघतो बघितला का. अहो यांनी नेलंय त्याला. नाही लावून आणलेलं आहे तोंडाला. पहिल्याच्या वेळेस चाललंय. ते तर ते झाले पण सरपंच बी म्हणले की मला पण यायचं म्हणून. होय सरपंच. मग आता सरपंच म्हणले नाही तर आम्हाला कसं कळालं माहितीये का. म्हणजे आमचा सगळा गेम इथूनच फिरला. सरपंचाने आम्हाला सांगितलं. तुम्हाला काय वाटलं सरपंच तुमच्या बरोबर चाललेत होय. सरपंच आमचा माणूस आहे. बरोबर आहे ना. काय हे काय लहान पोरं यांनी बिघडायचं काम चालवलंय. यांना वाम मार्गाला लावायचं काम हे करून राहिले. मग तुम्हाला ह्या प्रकारेच अडवता येईल म्हणलं. तुमची बदनामी मला त्याच्यामुळे 4 चौघाची बदनामी करायची. ते काय मला म्हणले माहितीये का डेपुटी. हे 2-4 जण गावातले पोरं चांगल्या वाम मार्गाला लावून राहिले तर की यांना जाय ना का. यांचं काय आपल्याला म्हणले यांचा काय प्रॉब्लेम नाही. पण लहान पोरं अजून त्यांचं करिअर आहे. त्यांना अजून पुढे जायचंय. त्यांनी गावातले पोरं बदनाम करायला लागले. सरपंचांनी मग मला सांगितलं डेपुटी असं करायचं आपल्याला. यांना रेड हँड पकडायचं या दोघांना पोरांना. आणि मग श्यामेला त्यांना तासायचं. तुम्हाला काय वाटलं सरपंच तुमचा माणूस होय. सरपंच आमचा माणूस होय. आम्ही तिघांनी मिळून हे रचलं. आणि मी 4-4 बारे तुम्हाला उगाच आडा येत होतो का.
हटकून आडा येत होतं. बघू म्हणलं किती तुम्ही सुधरा हे वाता येते, पण तुम्ही पक्के बरोबर लपून इकडून तिकडून निघायला लागले. आयला सरपंच मला वाटतं सरपंच होतं, काही नाही. त्याच्यामुळे ना चार चौघात करावं लागत. मग? त्याच्यामुळे आपण तिघांनी मिळून एक विचार केला होता की मला याला पकडून द्यायचा. लयच भारी सरपंच तुम्ही. कोणत्या मी करायची? सकाळी मला घरी. 2 बोट करत होते, सकाळी 2 बोट. हे 2 बोट कशाला होते माहितीये का? आम्हाला दोघाला माहितीये असे 2 बोट होते, पण तो लक्षात आलं नाही. ते खरे सरपंच आहेत. आबा आता तुम्ही नका पोचारा फिरू. चला चल रे, चल वगैरे चला सरपंच. आता आपण जाऊ आबा वगैरे तुम्ही आता चला जा घरी चला. ए भोऱ्या चल भाऊ. ते बघितलं कसं नाराज झाले. चला सरपंच आता लस्सी आपण पिऊ. हो